आगामी निवडणुकीत काँग्रेसला पराभूत करण्याची गरज. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महिलांना केलं आवाहन. महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला आगामी जिल्हा परिषदेसह सर्वच निवडणुकीत पराभूत करणे सर्वांचं काम आहे. महिलांची मोठी जबाबदारी आहे, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी केलं. भाजपच्या वतीनं नारी शक्ती वंदन कार्यक्रमात ते बोलत होते. महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले असते तर महिला खासदारांची संख्या वाढली असती. मात्र काँग्रेससह विरोधी पक्षांनी तसं होऊ दिलं नाही. ज्यांना आरक्षण देऊ दिलं नाही अशा नकारात्मक भूमिका घेणाऱ्यांना लोकशाही स्थान देता कामा नाही, असं देखील चव्हाण यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. खासदार अशोकराव चव्हाण नेमकं काय म्हणाले ते पाहूयात. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी अहमद शेख. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. महत्वाचे विषय जो या चर्चेला गेले थोडक्यात मी तुम्हाला एवढं सांगायचं आहे. मला महिलांकडून जोरदार प्रतिसाद पाहिजे आहे. आपलं आरक्षण होता होता राहून गेलं. पंतप्रधान मोदींनी लोकसभेच्या सभागृहामध्ये आणि आपले देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांनी हे अधिनियम, हा कायदा हा पास करण्यासाठी ज्याला 2/3 बहुमत लागतं, जे नव्हतं आमच्याकडे, पण आम्हाला